सर माझी बायको उभी राहिली, मी पण उभा राहू काय? तुम्ही कशाला उभे राहताय? बसा, मी सांगेन तुम्हाला. काही कारणामुळे माझे वकील हे केस लढवू शकत नाहीत, त्यामुळे मी माझं वकीलपत्र दुसऱ्या वकिलाला देऊ इच्छिते. पण तुमचा वकील आहे कुठे? धर्मराज अपीलकर, सावध रहा. तुमच्या समोर आता धर्मिष्ठा उभी राहते. मधुचंद्र हा लग्नाचा पाया असतो मिलॉर्ड, आणि पाया जर का मजबूत नसेल तर इमारत उभी राहणारच कशी? अरे काय इमारत उभी राहायला काय हरकत आहे? माफ करा मिलॉर्ड, प्रसिद्ध उद्योगपती धनाजी आणि त्यांची पत्नी धनश्री यांची ही केस आहे. बर, यांना काय होय? माझ्या अशिलाला घटस्फोट हवाय मिलॉर्ड. माझ्याही आशिलाला घटस्फोटच. माझ्या अशिलाने त्यांच्या अशिलाला एक व्यवसाय काढून दिलाय. आणखी काय पाहिजे? बुडणाऱ्या जहाजासारखा व्यवसाय करून दिलाय मिलॉर्ड. प्रत्येक पुरुष हा सारखाच असतो, त्यांना बाईचा अधिकार कळणारच नाही. तू पर्सनल होतीस. मी पर्सनल तरच झाले असते जर मी ते सांगितलं असतं की माझा नवरा मला मधुचंद्राला घेऊन जात नाही. त्याचा काय संबंध या केसशी? संबंध आहे, आपलं लग्न आत्ताच झालंय आणि तुम्हाला मधुचंद्राला घेऊन न जाता इथे ही केस इथे संबंध आहे का? हा केस पुण्यात- मला वाटत नाही मी तुम्हाला फार दिवस झेलू शकेन, तेव्हा कृपा करून ही केस लवकर संपवा. बरं, आता मी आधी वाचेन आणि तुम्ही मला सांगा असा कुठला प्रसंग तुमच्या आयुष्यात घडला होता का? वाचा. हं? आरोप क्रमांक 98, त्यांनी माझ्यावर हात उचलला. आरोप क्रमांक 99, त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोप क्रमांक 99, त्यांनी चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केला. आणि आरोप क्रमांक 100 म्हणजे त्यांनी मला जाळण्याचा प्रयत्न केला. वा, सगळं काय आहे? जाळण्याचा प्रयत्न, मारण्याचा प्रयत्न, गळा दाबणं, याला पुरावा? पुरावा पुरण्याचा प्रयत्न. आरोप क्रमांक 101. बघा, असं काही नाहीये. धनाजी खूप चांगला माणूस आहे. अहो, त्यांनी आतापर्यंत माझ्यावर हात उचलला तर सोडा, डोळे वर करून पाहिलं पण नाहीये. त्यांनी मला हॅलो, आपल्याला आरोप करायचे त्याच्यावर, तिथे जाऊन गुणगान गायचं नाहीये त्याचं. मी व्यवसाय सुरू केला, मोठा केला, वाढवला, आणि तिच्यासाठी द्यायला वेळच नाही उरला माझ्याकडे. काम काम आणि फक्त काम. मग तिला एकटेपणा जाणवू लागला. मला वाटायचं तिने आपल्या मित्रमंडळींसोबत वेळ घालवावा, कामात वेळ घालवावा, पण तिला वाटायचं की मी तिच्यासोबत वेळ घालवावा. मला कुठे कळलं हे? मग काय झाली भांडणाला सुरुवात, आणि आता भांडत भांडत इथपर्यंत आलं. आणि हीच वेळ त्याला अद्दल घडवण्याची. बघ, सगळे पुरुष ना सारखेच असतात. मला सांग, त्याचं कुठं अफेअर वगैरे आहे? नाही, असं तर नाहीये. मग आपण ते क्रिएट करायचं. आजपासून तू त्याच्या मागावर जायचं. तो कुठे जातो, काय करतो, किती बायकांबरोबर फिरतो, हे सगळं पाहिल्यानंतर त्याच्यावर बोट ठेवायला आपल्याला नक्की काहीतरी मिळेल. पण मी तिचा पाठलाग कसा करू? ती मला ओळखणार नाही. हा, मग एक काम करतो, मी तिचा पाठलाग करतो. पण तिने तुम्हालाही बघितलंय, तुम्हाला नाही का ओळखणार? मी त्याच्या समोर जाऊन जरी उभी राहिले ना तरी तो ओळखू शकणार नाही. हॅलो, मी फोटो काढले, संध्याकाळी माझ्या ऑफिसला येऊन भेटा. धनाजीरावांनी माझ्या अशिलाला जाळीन अशी धमकी दिली. अरे काय खोटारडी बाई आहे ही. आणि हे काय, हुंड्यासाठी धनाजीरावांच्या 4 आत्या माझ्या अशिलावर अत्याचार करतात. अरे काय बाई आहे ही. किती हा खोटेपणा. काय एथिक्स वगैरे आहेत का नाही? एथिक्स? एक वकील म्हणून दुसऱ्या वकिलाचे असे पुरावे वाचायला नाही वाटत तुला? काहीच वाटत नाही? अरे वाटतं ना. हा समोरचा वकील किती अडाणी आहे असं राहून राहून वाटतंय. अडाणी? मग मला अडाणी म्हणालास? बघूया ना तू काय पुरावे सादर करतोस ते बघूया. ही केसच बाळगोदे अख्खी. म्हणूनच सांगते, ही केस सोडून दे आणि चल ना मधुचंद्राला. मधुचंद्र मिलॉर्ड, या बाई सारख्या पर्सनल का होत आहेत? पर्सनल होतीये कारण मी तुझी बायको आहे आणि मला द्यायला तुझ्याकडे वेळच नाहीये. अहो, जज साहेबांनी घटस्फोटाच्या आधी एकदा आपापसात चर्चा करून यायला सांगितलंय, म्हणून जमलो नाही इथे आपण. तुम्ही काय पर्सनल गोष्टीवर भांडताय? हे बघा, ती माझी स्पेशालिटी आहे. मी केसला नेहमीच पर्सनल टच देत असतो. म्हणजे समोर आलेल्या प्रत्येक वकिलाशी तुम्ही बायकोशी भांडता तसं भांडता? हे बघा, मी कसा भांडतो हे महत्वाचं नाहीये. तुमचा संसार ज्या थराला येऊन पोहोचलाय ना, त्यावर कायमचा तोडगा काढणं महत्वाचं आहे. आणि तो मी काढलाय. काय? हो. तुमच्या आशिला विरुद्ध माझ्याकडे काही ठोस पुरावे आहेत जे दाखवून देतात की तुमचा आशिल किती अश्लील आहे. अश्लील? प्रत्येक बाईशी ते कसे जवळीक साधतात पहा. बघू 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 बघू, तुम्हीच जवळीक साधताय ना. घ्या.
हसताय काय? हा हसताय काय? माय लॉर्ड, माझ्या काबिल दोस्तांचे डोळे खराब झालेले दिसत आहेत, कारण त्या हे ओळखू शकलेले नाहीयेत का ही बाई दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द ऍडव्होकेट धर्मराज वकीलकर आहेत, पुरावा गोळा करण्यासाठीच्या गुप्त वेशात. काय? खरे पुरावे तर इथे आहेत माय लॉर्ड. हे पहा, हे पहा, धनश्रीबाईंच्या पत्नी उद्योगाचे पुरावे. बघा 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 बघा. बघू बघू बघू. तुमचेच उद्योग आहेत, घ्या बघा. हसायला काय झालं? तुमचेही डोळे फार बरे नाहीत. या फोटोतला पुरुष मीच आहे. एक मिनिट. नाही नाही, काय चाललंय तुमचं? हा, खोटे पुरावे काय, खोटे आरोप काय, काय चाललंय? हे बघा, तुम्हाला तातडीने घटस्फोट हवाय ना, मग हे सगळं करावंच लागणार. नाही करायचं आम्हाला घटस्फोट. हे सगळं असं करून तातडीने घटस्फोट मिळणार असेल ना, तर नको आहे आम्हाला घटस्फोट. माझं हिच्यावर प्रेम आहे. आणि माझे यांच्यावर. आणि मला वेगळं जरी व्हायचं असेल ना, तरी हिला दुखून मला वेगळं नाही व्हायचं. आमच्यात कितीही वाद असले तरी मला माहितीये यांचीही चूक आहे आणि माझीही. नाही, मला पूर्ण कळून चुकलंय की माझी चूक आहे. मीच हिला वेळ नाही देऊ शकलो. नाही, चूक माझीच आहे. मीच यांना समजून नाही घेतलं. धनश्री, आय एम सॉरी. मला माफ करा. धनश्री, चल चल घरी जाऊ. हे बघ, पुढचा 1 आठवडा सगळ्या मीटिंग कॅन्सल. फक्त तू आणि मी. अरे ओ, निघालात कुठे? अहो, तुमची घटस्फोटाची केस आहे ना. नका आम्हाला घटस्फोट, ठेवा तुमच्याकडेच. आमची नवरा बायकोची पेल्यातली वादळ अशी कोर्टात घेऊन आलो. चल. मी एवढं ताणायला नको होतं. तुला मी म्हणजे सांगतोय, मी गुन्हेगार आहे. म्हणजे नाही रे, असं गुन्हेगार नको म्हणूस. तू बोल नको दाखवू. मी तुला सांगतो, नाही, नाही, माझी तू चूक असं आहे. काय म्हणतोस? अरे पण ए बास, ह्याच्यावरनं भांडणार आहोत का आपण? अरे पण वकील आहोत ना आपण ऍलिगेशन नाही करणार तर कोण करणार? पण मला कंटाळा आला ऍलिगेशन करायचा. आपण म्युच्युअल अग्रीमेंट करूया. चालेल. आता फक्त तू, मी आणि कोण आता? ती, कोणती? जिच्याशिवाय मी एकही क्षण राहू शकत नाही, ती. कोण? गीता. गीतेवर हात ठेवून शपथ घेतो, खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. मी पण शपथ घेते, खरं सांगीन, खोटं सांगणार नाही. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. Ding 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 ding